हाय, हॅलो, नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. मी किरण तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज आमच्या व्हिडिओची सुरुवातच झाली आरक्षणापासून. जसं मला कळालं, आम्ही टी व्हीच बघू लागलो. जसं कळालं की मराठ्यांचा झाला विजय, की मग केली मी स्वयंपाकाला सुरुवात. स्वयंपाकाला अगोदर असं ठरवलं होतं की आज स्वयंपाक काहीच करायचं नाही, साधं खिचडी वगैरे करायची. पण आज एवढा खुशीचा दिवस होता आणि एवढं वातावरण पण सुंदर मस्त, मराठ्यांचा जल्लोष टी व्हीवर चालू होता. मग म्हणलं आज काहीतरी, हे म्हणले आज काहीतरी गोड कर ब्युटी. मग काय केली स्वयंपाकाला सुरुवात. आज फक्त आरक्षणाच्या खुशीत केला गोड स्वयंपाक. एरवी तर आपण करतोच, पण आपला आनंद आपणच साजरा करायचा असतो. म्हणून मग केली मी आज गोड काहीतरी करायचं म्हणून सुरुवात. आणि थोडंसं मला म्हणजे आता बोलताना ना असं ठरवून ठेवते मी की खूप काय बोलायचं, पण आठवतच नाही. पण एवढी खुशी होत होती की हेच जर आरक्षण अगोदर मिळालं असतं तर माझाही काहीतरी फायदा झाला असता म्हणून. आणि आता काही नाही, फक्त ईश्वरचरणी एकच प्रार्थना की हे आरक्षण टिकावं आणि आम्हाला नाही तर नाही, आरक्षणाचा फायदा पण आमच्या लेकरांना तरी या आरक्षणाचा फायदा व्हावा. एवढी मराठ्यांनी मेहनत केली. खास म्हणजे जरांगे पाटलांनी खूप मेहनत केली, खूप स्वतःला कष्ट देऊन त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिलं आणि आपले मराठे एकत्र आणले. खास म्हणजे कारण तर मराठे सहसा एकत्र येतच नाहीत, एकमेकांचे पाय खेचायलाच पुढं असतात. पण यावेळेस त्यांनी करून दाखवलं की आमचाही समाज एकत्र आहे म्हणून. म्हणजे माझा विरोध नाही कोणाला, पण मला खुशी आहे की मी मराठी आहे. मग काय घेतला स्वयंपाक करायला. आज काहीतरी छान बनवायचं होतं, दूध वगैरे काही नव्हतं घरी, म्हणून चला म्हणलं गोड तर बनवायचंच आहे, आपली खुशी आपण साजरी करायचीच आहे. तर मग काय शिरा घेतला करायला. नुसता शिराच नाही तर मग तुपामध्ये मस्त छान असा रवा लालसर भाजून घेतला. रवा भाजला की लगेच त्याच्या छान लालसर रवा भाजला, मस्त रवा भाजला आणि घट्टसर असा उपमा केला, शिरा केला. आणि शिऱ्यामध्ये पाणी थोडंसं कमी टाकलं की मस्त अशा वड्या बनतात, मोकळा केला की. आणि मस्त असं ताटाला काहीच लावायची गरज नाही, जास्त तूप टाकून भाजल्यावर मस्त ताटावर थापून घेतला. आणि मस्त ताट हाताने पण करायची गरज नाही आणि हाताला चिटकत पण नाही. मस्त ताटावर असा पूर्ण पसरून घेतला. पसरला की लगेच त्याच्यावर खोबरं टाकून घेतलं, खोबरं खिसून घेतलं. छान लागते असं केलं तर. तसं तर तुम्ही बनवतच असाल, ही काही नवीन पद्धत नाही म्हणा, जुनीच आहे. पण मी काय काय आज स्वयंपाक करायला हे मला दाखवायचं होतं. आणि त्याच रव्याचे मग मोदक करून घेतले. आमच्यात असेही मोदक करतात, कोणी करते की नाही काय माहीत नाही, पण आम्ही करतो दरवर्षी. तर असेच मोदक करायचो मी, किंवा मग उकडीचे मोदक आपले साधे साधे. तसे तांदळाची उकड वगैरे करून काय तसे मोदक मी आता पण खाल्ले पण नाहीत आणि कधी केले पण नाहीत. आता कधीतरी एखाद्या वेळेस ट्राय करेल. मग काय केली त्याच शिरेचे मोदक देवाला दाखवले. आरती झाली होती आमची, देवाला दाखवले आणि सगळ्यांनी खाल्ले. मोदक सगळ्यांचे संपले पण, जेवढे केले होते तेवढे. आणि काहीच्या वड्या करून ठेवल्या होत्या. मग काय मस्त फर्स्ट क्लास असं वरण केलं. वेळेवर बेट ठरल्यामुळं सगळ्या काही गोष्टी वेळेवर सापडल्या नाही, पण जे आहे त्याच्यात छान काहीतरी करायचं म्हणून मग छान असं वरण केलं, जास्त मस्त टमाटर टाकून. टमाट्याचं मस्त थोडंसं तिखट पण केलं, छान तोंडाला चव येते म्हणून. आणि मस्त खूप सारा टाकला सांबार. आज मंगळवार आमचा बाजार असल्यामुळं घरी सगळा बाजार होताच, सांबार वगैरे होता, बाकीच्या गोष्टी नसल्या तरी पण. मग काय मस्त सांबार टाकला जास्त आणि वरणाला मारली उकळी. वरण झालं की लगेच आपला समोरचा बेत घेतला करायला. बाजार निसायचाच राहिला होता, ते फ्रीजवर दिसायला आहे. मग काय घेतल्या पुऱ्या, उंडा वगैरे चुरून ठेवला, घट्ट उंडा. मी असं करते, घट्ट उंडा चुरून ठेवते. लेकरं वळवळ करू लागली म्हणे, हे मध्ये मध्ये येऊ लागले, लवकर होऊ दे. आमच्यात थोडासा उशीर जमत नाही आणि आज टी व्ही बघत बसल्यामुळे थोडाफार उशीरही झाला होता मला. मग काय मस्त गोल करून घेतले अगोदर. एकीकडं भात लावला होता, एकीकडं वरण झालेलंच होतं आणि मस्त अशा छान पुऱ्या लाटून घेतल्या. घट्ट उंडा चुरला की मस्त अशा टम फुगतात पुऱ्या. काहीच टाकायची गरज नाही. उंड्यात थोडी साखर आणि मीठ टाकलं की छान होतात, तेल पण जास्त लागत नाही. मस्त छान अशा पुऱ्या लाटून घेतल्या.
मस्त अशा पुऱ्या तळून घेतल्या, छान टम फुगल्या होत्या सगळ्याच पुऱ्या. अशा केल्या की छान होतात पुऱ्या. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जा. आणि व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये नक्की सांगत जा. काही आवडलं तरी पण आणि काही चुकलं तरी पण सांगितलं तरी काही नाही. कारण तर चुकलं काही तर मलाही दुरुस्ती करता येते आणि आवडलं काही तर मलाही छान वाटते. त्याच्यामुळं नक्की मला आवडलं काही चुकीचं असेल काही तरी पण सांगत जा. मग काय आम्ही मस्त सगळ्या पुऱ्या तळून घेतल्या. मी सगळ्या पुऱ्या तळणं झाल्या की यांनी लेकरांनी गरम-गरम जेवणं केले. माझंच राहिलं होतं. मग काय मी माझंही ताट वाढून घेतलं आणि छान असं मस्त जेवण केलं. आजचा स्वयंपाक फक्त आरक्षणाच्या खुशीत होता. मला याचंही वाईट वाटते की मी एकदाही गेलो नाही. एकही वेळेस जाता आलं नाही लेकरं लहान असल्यामुळं. नाहीतर मला अशा ठिकाणी जायला खूप आवडते. गेल्या वेळेस तर भरपूर बायका पण आल्या होत्या. पण काय माझं नशीब की मला लेकरं लहान असल्यामुळं जाता येत नव्हतं. पण जाऊ द्या आता पुन्हा कधीतरी कुठंतरी मराठ्यांचा मेळावा वगैरे जमल्यावर जाईल मी पण. मला पण संधी भेटेल. आणि असा होता माझा स्वयंपाक आजचा आणि असा होता माझा आजचा दिवस. बाय.